अहंता नये मना जगी विरक्त तुमची आज आपण ज्या थोर संतांचा प्रकटदिन पाहणार आहोत ते दत्तगुरूंच्या रूपातील तिसरे अवतार म्हणजे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज. वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला. वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला. अहो उठा बरं, पहाट झाली. जंगलातून लाकडं तोडून आणा. घरात चूल पेटवायलाही लाकडं नाही. होय होय, लगेच आणतो लाकड. माझी कुऱ्हाड घे. ठीक आहे. बरं येतो मी. चैत्र शुद्ध द्वितीया शके 1778 रोजी कर्दळीच्या जंगलात स्वामी 300 वर्ष समाधी अवस्थेत होते. दरम्यान मुंग्यांनी त्यांच्या शरीराभोवती वाळू तयार केले. जंगलातून लाकूड आणायला गेलेला उद्धव वारुळाच्या ठिकाणी असलेल्या झाडावर चढला आणि आपल्या कुऱ्हाडीने एका मोठ्या फांदीवर जोर जोराने घाव घालू लागला. अचानक त्याच्या हातून ती कुऱ्हाड निसटली व झाडाखालच्या वारुळावर आदळली. उद्धव लगबतीनं झाडावरून खाली उतरला आणि वारुळापाशी येऊन स्तब्ध झाला. त्याची कुऱ्हाड वारुळाच्या ज्या भागावर आदळली होती तेथून रक्त वाहू लागले. हे पाहता उद्धव अत्यंत भयभीत झाला. तेव्हा मोठा चमत्कार झाला. दिव्य प्रकाश पडून वारुळातून अजान बाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली. होय मी. मला क्षमा करा, मी मुद्दामून असं नाही केलं. चुकून असं झालं. या भल्या थोरल्या वारुळ्याच्या आत आपण आहात हे ठाऊक नव्हतं मला. अरे तू तुझं नियोजित कर्म केलं. म्हणजे मी नाही समजलो. अरे तुझ्या हातून हे घडणारच होतं. आमच्या अवताराला तू निमित्त व्हावंस आणि तुझा उद्धार व्हावा हे विधिलिखित आहे. तू लोक कल्याणाचं किती मोठं काम केलंय हे तुला माहित नाही. महाराज आपण थोर आहात. महाराज माझ्या हातून घोर अपराध घडला आहे तरी मला मोठ्या मनाने माफ केलं. पण तुम्हाला काही झालं असतं तर बघा ना, तुमच्या मांडीतून तर रक्ताची धार लागली आहे. अरे ही माणसाच्या मनातली भीती आहे. ही समूळ नष्ट करण्यासाठी आलोय मी. त्या भीतीला मूठ माती देण्यासाठी आमचा अवतार झालेला आहे. आम्हाला आणणारा भूल आणि तूच घाबरतोस. तू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी देवा, या समाजात लहान मुली स्त्रिया सुरक्षित नाही होत. लैंगिक छळ, विनयभंग, बलात्कार यासारख्या घटना रोज घडतात. या सर्वांपासून आमचं रक्षण करा स्वामी देवा. आमचं रक्षण करा स्वामी देवा. रक्षण करा. ही पिशाच वृत्ती आहे. अशा नराधमांना टिचण्यासाठी तुला स्त्री अस्मितेची संशय रुतवावी लागेल. स्त्री अब्रू रक्षणार्थ तुझ्या अंगी व्याप्त असलेली दुर्गा, चंडी
कालिका रूपी शक्तीला तू जागृत कर. देऊ नको. तुझ्या ह्या लढ्यात मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्था, श्री गणराया, हे सर्व समूळ नष्ट करण्याची शक्ती दे. हीच श्रीच्या चरणी मनोभावे प्रार्थना.